सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. 12वीच्या परीक्षेदरम्यान शिक्षकाला चाकू दाखवून धमकावलं असून त्या घटनेचा शिक्षक संघटनेनं तहसीलसमोर निषेध व्यक्त केलाय आणि तहसीलदार उद्धव नाईक यांना निवेदन दिलंय. गुन्हेगारावर कडक कारवाई करा, अन्यथा पेपरवर बहिष्कार टाकू असा इशारा शिक्षकांनी दिलाय. मंगळवारी 12वीच्या पहिल्या पेपरला तालुक्यातील तिसगाव येथे गुंड प्रवृत्तीच्या तरुणानं चाकूनं शिक्षकांना धमकावत त्यांची गाडी अडवत दमदाटी केली. त्यातील आरोपीला कठोर कारवाई करावी अशी मागणी शिक्षकांनी तहसीलदारांकडे निवेदनातून केली आहे. यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष समाधान आराख, माध्यमिक शिक्षक बँकेचे संचालक सुरेश मिसाळ, प्राचार्य अशोक दौंड, आसिफ पठाण, बालम शेख, देविदास सोनटक्के, अजय भंडारी, आत्माराम दहिफळे, सुभाष भागवत, दिलावर फकीर, सुधाकर सातपुते, MD मरकड, भारत गाडेकर, महेंद्र राजगुरू, अजय शिरसाट, अनिल पानखडे यांची उपस्थिती होती. बोर्डानं परीक्षेसाठी स्थानिक केंद्रावरील शिक्षकांची अदलाबदल केली. त्यामुळे सर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस दलानं थातूरमातूर स्वरूपाची कारवाई करून साधी तक्रार दाखल करून घेतली. वास्तविक पाहता शिक्षक शासकीय काम करत असताना त्या स्वरूपाचा गुन्हा दाखल होणं महत्त्वाचं होतं. आरोपीनं शिक्षकाला चाकूनं धमकावलंय, तर आरोपी मोकाट फिरतोय. वास्तविक पाहता या घटनेमध्ये गुन्हा दाखल करून घेणं हे पोलिसांकडून अपेक्षित होतं. अशा परिस्थितीमध्ये शिक्षक गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून अत्यंत भयभीत झालेत. या प्रकरणावरून शिक्षक परीक्षेवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत होते. मात्र विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ती भूमिका आम्ही मागं घेतली आहे. मात्र भविष्यात अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून शिक्षकांना त्रास झाला तर आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये होणाऱ्या परीक्षेतील सर्वच पेपरवर बहिष्कार टाकू असा इशारा शिंदे यांनी दिला. FIR दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले, परंतु खेदाची बाब अशी वाटते, एवढे प्रकार होत असताना बोर्डाचे सचिव डॉक्टर औदुंबर उकेडे साहेब यांना आम्ही सांगितलं होतं, यंदाच्या वर्षी परीक्षा आमच्याकडे देऊ नका. आमच्यावर जर विश्वास नसेल, हे सगळं सरळ मिसळ केल्यामुळे झालेलं आहे. आमचे शिक्षक दुसऱ्या सेंटरवर जातात, तिथे ओळख नसती आणि मग ओळख नसल्यामुळे ते पालक, तिथले माजी विद्यार्थी येतात आणि आमच्या शिक्षकाला मारहाण करायचा प्रयत्न करतात. हा सगळा चुकीचा प्रकार आहे. पहिल्यांदा ज्या त्या सेंटरवर शिक्षक ठेवले पाहिजे, सरळ मिसळ न करता ज्या त्या शाळेवर शिक्षक ठेवले पाहिजे. आणि जर असाच प्रकार घडत असेल तर NC दाखल करण्यापेक्षा FIR दाखल केली पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे. आणि जोपर्यंत या गुंडांना उचलत नाही तोपर्यंत या शिक्षकाला अभय मिळणार नाही. माझी आपल्याला विनंती राहील की आपण या ठिकाणी सर्व मीडियाने या संबंधित जे गुंड होते कालचे, या शिक्षकाला दमदाटी केली, त्यांना या ठिकाणी पोलीस स्टेशनवर त्या ठिकाणी उचललं पाहिजे, त्यांना पोलीस स्टेशनला आणलं पाहिजे. तरच या ठिकाणी हा निर्णय होईल. आणि भविष्यात जर यांच्यावर कार्य झालं नाही तर आम्ही तालुक्यामध्ये परीक्षेवर बहिष्कार घालायचा निर्णय घेतात. तुम्हाला सांगतोय, या कारवाईमध्ये पोलिसांनी सुद्धा अतिशय थातूरमातूर कारवाई केली आहे. याच्यामध्ये जर पेपर होते गाडीमध्ये पेपर असताना शासकीय कामकाजात अडथळा आणला गेलेला आहे. आणि अडथळा आणून सुद्धा जर तुम्ही थातूरमातूर केस करता, याचा अर्थ कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय असं आम्हाला वाटतं. मग NC दाखल करताय तुम्ही, ऑनलाईन त्या ठिकाणी FIR दाखलच करायला पाहिजे होती. मी काल तसा शिक्षकांना फोन केला होता. 3 वाजता शिक्षक जाऊन 6:30 वाजता साधी NC दाखल होती. याचा अर्थ काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय. तुम्हाला सांगतो, आमची अशी विनंती आहे, FIR दाखल झाली पाहिजे. आणि जर FIR दाखल झाली नाही तरी या ठिकाणी आम्ही परत एकदा साहेबांकडे चाललो आणि FIR दाखल करा अशी मागणी करतो. एवढं करून नाही केली तर आम्ही उद्या SP साहेबांकडे जाणार आहोत, जिल्हाधिकारी साहेबांकडे जाणार आहोत आणि FIR दाखल करण्याची मागणी करणार आहोत. दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची शिक्षकांच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुटकुळे यांनी शिक्षकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.